नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्राच्या शॉर्ट नोट्समध्ये हवामानाबद्दल पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। हवामानाबद्दल बोलण्या अगोदर एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते, जी की आपण लहानपणापासून ऐकत आलेली आहोत। ती म्हणजे काळ्या मुंग्या जेव्हा आपल्या इवल्याशा तोंडात पांढरी इवलीशी अंडी धरून त्यांना सुरक्षित जागी स्थलांतरित करताना दिसतात, तेव्हा लवकरच पाऊस पडणार आहे असं आपली आई, वडील किंवा आजी आजोबा, घरातील कोणीही व्यक्ती असो तो सांगतो। कारण पावसाची चाहूल अगोदर या मुंग्यांना लागते असं म्हणतात। म्हणूनच त्या आपली पुढची पिढी सुरक्षित करण्यासाठी मुंग्यांची अंडी सुरक्षित जागेवर पोहोचवण्याची धडपड करत असतात। परंतु शास्त्रीय पद्धतीने हवामानाविषयीचा अभ्यास व पूर्वानुमान करण्यासाठी भारताने 1875 साली भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना केली आणि या हवामान विभागाचे पहिले महासंचालक होते हेनरी बॉल्फोन यांनीच सर्वात पहिले म्हणजेच 4 जून 1886 रोजी नैऋत्य मान्सूनच्या पर्जन्याचे पूर्व अनुमान भारतीय हवामानशास्त्र विभागाने प्रस्तुत केले। आता हवामानाविषयी महत्त्वाच्या संकल्पना आपण पाहूत। पहिली संकल्पना आहे वातावरण। वातावरण आपण कशाला म्हणतो, तर पृथ्वीभोवती अनेक वायू, पाण्याची वाफ, धूलिकण जे काही आवरण असतं त्याला आपण वातावरण म्हणतो। मग असं हवामान नेमकं काय असतं, तर एखाद्या विशिष्ट प्रदेशातील वातावरणाचं तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, हवेचा दाब या संबंधीची स्थिती म्हणजे हवामान असतं। मग ते कुठं विषम असतं तर कुठं सम असतं। बरं, विषम कशाला म्हणायचं, तर विषम हवामान उन्हाळा जास्त गरम किंवा उष्ण आणि हिवाळा जास्त थंड अशा स्थितीला आपण विषम स्थिती म्हणतो। मग आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं पाहिलं तर ही स्थिती कुठे आढळते, तर पूर्व महाराष्ट्रात आढळते। म्हणजेच काय, तर विदर्भात आढळते। विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली यासारख्या जिल्ह्यांमध्ये ही स्थिती आढळते। मग समहवामान म्हणजे काय, तर समहवामान म्हणजे उन्हाळे हे सौम्य आणि हिवाळे सुद्धा सौम्य। उन्हाळ्यात या भागात तापमान वाढत नाही किंवा हिवाळ्यात तापमानाचा पारा खूपच खाली जात नाही। या स्थितीला समस्थिती म्हणायचं। मग ही स्थिती आपल्या महाराष्ट्रात कुठे आहे, तर महाराष्ट्रात मुंबई, रत्नागिरी, ठाणे म्हणजेच काय, तर कोकण किनारपट्टीला ही स्थिती आपल्याला आढळत असते। मग आता आपल्याला त्या अगोदर नेमके आर्द्रता म्हणजे काय हे पाहायचे। तर आर्द्रता म्हणजे हवेमध्ये असणारे बाष्पाचे प्रमाण त्याला आर्द्रता आपण म्हणतो। मग सापेक्ष आर्द्रता, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, तर त्याला काय म्हणायचं, तर सापेक्ष आर्द्रता म्हणजे विशिष्ट तापमान, विशिष्ट वजनाच्या हवेतील एखाद्या जलबाष्पाचे प्रमाण व त्याच हवेतील किंवा हवेची कमाल बाष्पधारण शक्ती या दोघांमधील गुणोत्तराला सापेक्ष आर्द्रता असं म्हणायचं। आता आपण कुठले पाऊस असतात, तर अरोह पाऊस। अरोह पाऊस म्हणजे काय, तर अरोह पाऊस म्हणजे सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरची हवा तापते व ती प्रसरण पावते। ही प्रसरण पावलेली हवा हलकी होऊन वातावरणाच्या वरच्या दिशेने अभिसरण करते म्हणजे वरच्या दिशेने चढू लागते। वर जात असताना हवेचे तापमान कमी होते आणि विशिष्ट उंचीवर पोहोचल्यावर हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन म्हणजे हवेतील आपण सांद्रीभवन याला म्हणू शकतो की जर एखाद्या गरम पाण्याच्या
पातेल्यावर आपण परात झाकली तर ती उचलल्यानंतर थेंब थेंब गळतात ना, त्याला आपण सांद्रीभवन असं म्हणू शकतो. सांद्रीभवन होऊन क्युम्युलस निंबस नावाच्या ढगात रूपांतर होते. ढगातील जलबिंदूचे मोठ्या जलबिंदूमध्ये रूपांतर होते आणि हे मोठे जलबिंदू पावसाच्या रूपाने जमिनीवर पडतात. या पावसाला आरोह पाऊस असे म्हणतात. मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलेलं आहे की असं परात उचलली गरम पाण्यावरली की ते थेंब टपटपटपटप गळतात, त्याला आपल्या सोप्या भाषेत आरोह पाऊस म्हणायचं. मग प्रतिरोध पाऊस कशाला म्हणायचं, तर प्रतिरोध पाऊस हा जसं वर सरकते हवा तसं तसं तिचं तापमान कमी होतं, बरोबर. मग जलबिंदू व धूलिकण यांच्यापासून ढगाची निर्मिती होते हे तर आपल्याला माहीतच आहे. त्यात ढगातील सूक्ष्म जलकणांचे मोठ्या जलकणात रूपांतर होते हे पण आपल्याला माहीत आहे. मग पर्वताच्या उंचीवर वाऱ्याच्या दिशेने जोरदार वृष्टी होते, त्यास प्रतिरोध प्रकारचा पाऊस असे म्हणतात. महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर असा पाऊस होतो. पण कोकण किनारपट्टीत कोणता पाऊस होतो, तर आरोह पाऊस होतो. कोकण किनारपट्टीसारखंच विषुववृत्तावर सुद्धा आरोह पाऊस होतो. प्रतिरोध पाऊस हा पर्वताच्या उतारावर वाऱ्याच्या दिशेला जोरदार वृष्टी होते त्याला प्रतिरोध पावसाचा प्रकार म्हणतात. आणि असा आपल्या महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर पाऊस होतो. पश्चिम उतारावरला पाऊस विचारला तर प्रतिरोध पाऊस असं उत्तर द्यायचं. पण जर कोकण किनारपट्टीवरल्या पावसाचा प्रकार विचारला तर तेव्हा मात्र आरोह पाऊस असं उत्तर द्यायचं. लक्षात घ्या, पर्वताच्या उतारावर म्हणजे सह्याद्रीच्या पर्वताच्या पश्चिम उतारावर प्रतिरोध पाऊस पडतो आणि कोकण किनारपट्टीला आरोह पाऊस पडत असतो. या दोन कन्सेप्ट लक्षात घ्यायच्या. यावर प्रश्न आयोग विचारतो. आता पाऊस पाहिला आपण. आता दुष्काळ म्हणजे काय पाहून घेऊया. दुष्काळ म्हणजे वर्षात एखाद्या भागात 75% पाऊस कमी पडणं, त्याला आपण दुष्काळ म्हणतो. यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे ही गोष्ट लक्षातच ठेवायची की 75% कमी पाऊस झाला की त्याला आपण दुष्काळ म्हणायचं. मग मध्यम स्वरूपाचा दुष्काळ कशाला म्हणायचं, तर 26 ते 50% पाऊस कमी झाला असेल तर मध्यम स्वरूपाचा दुष्काळ म्हणायचा. आणि सरासरी 50%पेक्षा कमी पाऊस झाल्यास तीव्र दुष्काळ समजायचा. असा दुष्काळ 2018 महाराष्ट्राच्या 151 तालुक्यात जाहीर केलेला होता. आता ही पाहिली आपण महाराष्ट्राची स्थिती. पण जगाची स्थिती आपण पाहत असताना हवामानाच्या दृष्टिकोनातून 3 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. एक म्हणजे 0° ते 23.5° म्हणजेच उष्णकटिबंधीय हवामान प्रदेश. दुसरं म्हणजे 23.5° ते 66.5° समशीतोष्ण कटिबंधीय हवामान प्रदेश आणि तिसरं म्हणजे 66.5° ते 90° शीत कटिबंधीय प्रदेश. तर मग आपल्या महाराष्ट्राचं अक्षांश विस्तार तर आपल्याला माहीतच आहे, 15° उत्तर ते 22° उत्तर. म्हणजेच आपला महाराष्ट्र उष्णकटिबंधीय प्रदेशात येतो. मग महाराष्ट्राच्या हवामानावर प्रभाव टाकणारे घटक कुठले आहेत, तर महाराष्ट्राच्या हवामानावर महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान, महाराष्ट्राचा अक्षांशीय विस्तार, त्याचबरोबर पश्चिमेस असणारा अरबी समुद्र, मोसमी वारे व महाराष्ट्राची प्राकृतिक रचना या गोष्टी महाराष्ट्राच्या हवामानावर प्रभाव टाकत असतात. आता हे पहा त्याचं चित्र, जे मी आता शब्दात सांगितलं तेच या चित्रातून प्रतीत होते. हा अरबी समुद्र दिसतोय तुम्हाला, त्यानंतर कोकण किनारपट्टी, बाष्पयुक्त ढग पण दाखवलेत, बाष्पीभवन पण दाखवले. त्यानंतर उंचीवर बाष्पीधारणा कमी होऊन 300 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो.
कोकण किनारपट्टीवर. त्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर उंचीत घट, बाष्प शक्ती 600 सेंटीमीटर होते, तिथं पण पाऊस पडतो. पण जसंही सह्याद्रीचा उतार पूर्वेकडे झुकतो त्या दिशेला मात्र पर्जन्यछायेचा प्रदेश दिसतो. तिथे मात्र 30 ते 60 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. मग तिथून बाष्पधारणा शक्ती सुरू होते आणि कमी बाष्प असलं तरी महाराष्ट्र पठारावर 70 ते 80 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो आणि पूर्व विदर्भात जास्त तापमान असल्यामुळे बाष्पधारणा शक्ती कमी होते आणि 150 ते 200 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. यावरून आपल्याला महाराष्ट्राच्या हवामानावर प्रभाव टाकणारे घटक स्पष्ट लक्षात येऊन जातात. हवामान या टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न कशामधून विचारले जातात तर कोणत्या विभागात किती पाऊस पडतो, कोणता विभाग पर्जन्यछायेच्या भागात येतो, दुष्काळ कशाला म्हणतात, किंवा डॉक्टर त्रिवार्था यांचं केलेलं वर्गीकरण. डॉक्टर त्रिवार्था यांनी हवामानशास्त्रीयदृष्ट्या भारताची विभागणी 4 विभागात केली, पण महाराष्ट्राची विभागणी 3 विभागात केली. हे चित्र पाहिला तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की महाराष्ट्राचा हा मॅप लक्षात ठेवला की डॉक्टर त्रिवार्था यांच्या वर्गीकरणावर आलेला एकही प्रश्न तुमचा सुटणार नाही. जसं की एएम म्हणजे काय तर ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट म्हणजेच काय, उष्णकटिबंधीय वर्षारण्य हवामान विभाग. हा विभाग कुठं येतो तर कोकण किनारपट्टीला. या भागाचं तापमान असतं 18.2 सेल्सिअस पेक्षा कमी होत नाही आणि 29 सेल्सिअस पेक्षा जास्त होत नाही. म्हणजेच काय तर समप्रमाणात याचं तापमान असतं आणि पावसाळ्यात सरासरी 200 सेंटीमीटर इतका वार्षिक पाऊस पडतो. बीएस म्हणजे ट्रॉपिकल सेमी स्टेपी क्लायमेट. म्हणजेच काय तर उष्णकटिबंधीय निम्न शुष्क किंवा स्टेपी हवामान प्रदेश. हा प्रदेश पश्चिम घाटात असलेला प्रदेश आहे. म्हणजेच काय पर्जन्यछायेचा प्रदेश व पठारी प्रदेश. येथे सरासरी पावसाचं वार्षिक प्रमाण 50 ते 70 सेंटीमीटर असं असतं. यानंतर सगळ्यात मोठा AW म्हणजे ट्रॉपिकल सॅवाना. उष्णकटिबंधीय दमट व कोरडे आणि मान्सून सॅवाना अशा प्रकारचं हवामान. ते पठारी प्रदेशाचा भाग येतो महाराष्ट्र पठाराचा. त्याचबरोबर हिवाळ्यातलं याचं तापमान असतं 18 सेल्सिअस तर उन्हाळ्यातलं 32 सेल्सिअस आणि कमाल तापमान 46 सेल्सिअसपर्यंत जातं. पावसाळा जून ते सप्टेंबर 150 सेंटीमीटर इतका पाऊस पडत असतो. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आणि हा लक्षातच ठेवायचा. मॅप बार पाहायचा म्हणजे तुम्हाला या गोष्टी लक्षात राहतील. यानंतर आता आपण पाऊस पाहूया कुठल्या प्रदेशात किती पडतो तो. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर 300 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो तर सह्याद्री व पश्चिम घाटात 600 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. पठार म्हणजेच पश्चिम पठारावर 70 ते 80 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो तर पूर्व पठारावर 150 ते 200 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो. हे कसं आणि कशामुळं हा पाऊस कमी होत जातो ते तुम्हाला या चित्रातून लक्षात येतच जाईल. कारण कसं असतं, अरबी समुद्र आपल्या महाराष्ट्राला लागून आहे. तिथून काय करतात, ढगं बाष्प घेऊन जातात. मग हे बाष्प घेऊन जात असताना पुढे सरकतात हवेच्या यानं आपल्या हवेच्या वेगानं पुढे सरकलं की सह्याद्रीला अडतात आणि कोकण किनारपट्टीवर त्यांची बाष्पधारणा जास्त असल्यामुळे तिथं 300 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो आणि तिथून पुढे सरकतात आणि सह्याद्री पर्वतावर पूर्णपणे अडवले जातात आणि जेवढी काही बाष्पधारण केलेलं होतं तेवढं पाऊस तिथं पाडून टाकतात. आणि जेव्हा सह्याद्रीच्या पुढे निघतात हे ढगं त्यावेळेस मात्र त्याच्यात बाष्पधारणा
किंवा आर्द्रता काहीच नसते, म्हणून तिथं पाऊस पडतच नाही. आणि तो प्रदेश येतो पर्जन्य छायेचा प्रदेश, आणि तिथं 30 ते 60 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. मग तिथून थोडीशी बाष्पधारण घेत 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 पुढे सरकतात आणि महाराष्ट्राच्या पश्चिम पठारावर 70 ते 80 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. तिथून परत वाढत वाढत ह्युमिडिटी जाते आणि विदर्भामध्ये बाष्पधारण शक्ती बऱ्यापैकी असते ढगांकडे, त्यामुळं तिथं तापमान कमी होतं आणि बाष्पधारण शक्ती कमी झाल्यामुळं 150 ते 200 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. सगळ्यात जास्त वार्षिक पाऊस हा आंबोलीत पडतो. दिवसाच्या प्रमाणात धरलं तर 125 दिवस तिथे पाऊस पडतो आणि वार्षिक 7450 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. आणि आंबोलीला महाराष्ट्राची चेरापुंजी असं म्हटलं जातं. त्यानंतर महाबळेश्वर, त्यानंतर गगनबावडा, माथेरान आणि सावंतवाडी अशा ठिकाणी पाऊस पडतो. जिल्ह्याच्या मानानं धरलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस पडतो. त्यानंतर ठाणे, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, नागपूर आणि गोंदिया या प्रमाणात पाऊस पडत असतो. या व्यतिरिक्त हवामान घटकात आणखीन एका मुद्द्यावर प्रश्न विचारले जातात, ते म्हणजे चक्रीवादळं. तर 2019मध्ये अरबी समुद्रामध्ये ह्या एकाच वर्षात वायू, हिक्का, क्वारा, महा आणि पवन ही 5 चक्रीवादळं आली होती. तर वायू हे चक्रीवादळ 19 जूनला आलतं आणि या वादळाचं नाव भारत देशानं दिलं होतं. याचा वेग 135 प्रति किलोमीटर एवढा होता आणि याने गुजरात व ओमान प्रभावित झाले होते. त्यानंतर हिक्का हे चक्रीवादळ सप्टेंबर 19मध्ये आलं. त्याचं नाव मालदीव याने ठेवलं होतं आणि याचा प्रभावित भाग हा ओमान झाला होता आणि याचा वेग हा प्रति किलोमीटर 90 होता. तर त्यानंतर ऑक्टोबर 19ला क्युरा नावाचं एक चक्रीवादळ आलं, ज्याचं नाव क्युरा म्हणून म्यानमारनं ठेवलं. क्वार हा वाघ या नावाचा अर्थ वाघ होतो आणि हा प्रति तास किलोमीटर 150 किलोमीटरनी वेगाने हा आला होता आणि ओमान या देशाला याने प्रभावित केलेलं होतं. त्यानंतर महा आणि पवन नोव्हेंबर 19 आणि डिसेंबर 19 अनुक्रमे चक्रीवादळ आले होते आणि हे 100 वेग किमी प्रति तास या वेगानं आलते आणि गुजरात आणि सोमालिया या भागांना त्यांनी प्रभावित केलं. 2020मध्ये 2 चक्रीवादळ आले. पहिलं म्हणजे निसर्ग 20 जूनला आणि याने गुजरातला प्रभावित केलं आणि दुसरं म्हणजे गती नोव्हेंबरमध्ये आलं, ज्याने सोमालियाला प्रभावित केलं. 2021मध्ये तक्ते हे वादळ आलं आणि याने गुजरात आणि महाराष्ट्राला फटका बसला. हे चक्रीवादळ सौराष्ट्र म्हणजेच गुजरात येथे जमिनीवर आलेलं होतं. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. पुढील व्हिडिओमध्ये आपण मृदा आणि जलसिंचन हा भाग अभ्यासणार आहोत. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, यावर हवामान टॉपिक झाल्यानंतर हवामान टॉपिकवरील क्वेश्चन सोडवा. म्हणजेच मी ते प्रश्नसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केले. जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.